पुढील परीक्षार्थी आपल्या समोर आहेत. आपण त्यांना विचारूयात आजचा शिपाई हमाल पदाचा पेपर त्यांना कशा पद्धतीचा गेलेला. सर, काय सांगाल आजचा पेपर? जसं की तुम्ही लिपिक पदाचे ॲनालिसिस आतापर्यंत पाहिले असतील, त्या तुलनेत तुम्हाला काय पॅटर्नमध्ये चेंज वाटतोय किंवा कशा पद्धतीचा पेपर या ठिकाणी आलेला आहे? पेपर वगैरे तर असं बघायला गेल्यावर अवघडच होता जरा. त्यामध्ये मराठीचे प्रश्न होते 5 मार्काचे, इंग्लिशचे होते 5 मार्काचे, इंग्लिश व्याकरणाचे. अच्छा. आणि बाकी सायन्सचे म्हणल्यावरती सायन्सचे वगैरे होते. मराठीमध्ये कुठल्या टॉपिकवरती फोकस केला आहे? जसं कालपर्यंत आपण पाहिलं होतं की मराठी व्याकरण जास्त विचारलं होतं आणि शब्दसंग्रह कमी विचारले होते. तसं काय सांगाल, 5 पैकी किती व्याकरण आणि किती संग्रह जवळपास आले होते? व्याकरणमध्ये त्याच्यामध्ये टॉपिक वाईज होते. एक प्रयोगावरती होता ना, प्रयोगावरती प्रश्न आले, समानार्थी शब्दावरती होते, समानार्थी शब्द सुद्धा आला होता. जसं काय वगैरे ते बेसिक लेवलचेच होते प्रश्न वगैरे. अच्छा. आणि बाकी वगैरे इंग्रजीबद्दल काय सांगाल? इंग्रजीमध्ये कोणत्या टॉपिकवरती फोकस आहे? इंग्रजीवरती डायरेक्ट इनडायरेक्ट वरती एखादा प्रश्न आलेला आहे का? हां, प्रेझेंट वगैरे टेन्सवरती होते. टेन्स वरती क्वेश्चन होते. टेन्सवरती वगैरे होते. अच्छा. present tense वरती. आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह वाईस वरती प्रश्न आलेला आहे का? नाही, त्याच्यावरती नव्हते. त्याच्यावरती वगैरे होते. मला एकच सांगायचं, तुम्ही 7वी लेवलचा वगैरे तुम्ही पेपर वगैरे घेताय, P1चा वगैरे पेपर आहे, हमालचा पेपर आहे, ते तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलचं वगैरे काढला तर हे कसं काय शक्य होणार आहे? ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न विचारले होते असं ग्रॅज्युएशन तुम्हाला लेवलचे म्हणायचं. प्रश्न काढले, तुम्ही 7वी बेसवरती पेपर वगैरे काढले, मग तुम्ही त्या बेसवरतीच घ्या ना. तुम्ही अच्छा. डायरेक्ट ग्रॅज्युएशन लेवलवर घेतल्यावर कसं काय होणार ते? जीएस बद्दल काय सांगाल? जीएस मध्ये कुठल्या टॉपिकला जास्त फोकस केलं होतं आजच्या पेपरमध्ये? मध्ये सायन्स वगैरे होते, जरा जीकेचे वगैरे थोडं वगैरे, बाकी वगैरे तुला माहिती असेल मला काय. सायन्सला जास्त फोकस केला असं हा, म्हणतात. science एकंदरीत वगैरे सायन्सवर किती प्रश्न आले असतील असं वाटतं तुम्हाला? सायन्स वगैरे 5 प्रश्न होते. 5 प्रश्न आले 5 असतील. प्रश्न. इतिहासावरती प्रश्न होते इतिहासावरती होते. आणि चालू घडामोडी संदर्भात किती प्रश्न असतील? चालू घडामोडी संदर्भात काय नाही, 1-2 मार्काचं काहीतरी होतं. स्पोर्ट रिलेटेड होते का? स्पोर्ट रिलेटेड प्रश्न. अच्छा. मग तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे लिपिकचं ॲनालिसिस बघितलं होतं, त्या प्राचीन इतिहासावरती त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले होते, तर आज तुम्हाला प्राचीन किंवा वैदिक इतिहासावर एखादा प्रश्न पाहायला मिळाला का? इतिहासावरती होता. प्राचीन इतिहासावरती होता की आधुनिक? आधुनिक विचार होता. आधुनिक इतिहासावरती प्रश्न विचारले. ओके. पुढील परीक्षार्थी आपल्या समोर आहेत, ते सांगतील की आजचा पेपर त्यांना कशा पद्धतीचा गेलाय. काय सांगाल सर, कसा होता पेपर? जे क्वालिफिकेशन आहे 7वी पास, त्याच्यापेक्षा हा टफ होता पेपर. अच्छा. काय सांगाल, मराठी व्याकरणामध्ये काय विचारण्यात आलं? मराठी आणि इंग्रजी ग्रामर होतं, 5 मार्काचं ग्रामर होतं, आणि बाकीचं सामान्य जीके साठी 20 मार्क होते. जीके मधील क्वेश्चन आठवते का तुम्हाला एखादा? का कशा? म्हणजे रबर हे जर ते रबराची झाड कोणत्या प्रदेशामध्ये हे होतात, अच्छा. आढळतात. अजून पुन्हा ते दक्षिण टेकड्यामध्ये जास्त पाऊस कुठे पडलेला आहे, जास्त पाऊस कुठे पडतो अशा कुठे पद्धतीने? पडतो, कोणत्या टेकड्यामध्ये जास्त पाऊस पडलेला आहे. अच्छा. व्याकरणमध्ये समानार्थी शब्द विचारलेला आहे. इंग्लिशमध्ये ग्रामर होते. ग्रामर मध्ये काय विचारण्यात आलं होतं? कुठल्या टॉपिक वरती इंग्लिश, बरोबर? मराठीमध्ये ग्रामरमध्ये संबंधित रयत त्या हा शब्दाचा अर्थ विचारलेला होता. रयत या शब्दाचा अर्थ आणि विचारला. असं एक वाक्य दिली होती की ह्या दोन्हीपैकी तुम्हाला प्रत्यय म्हणजे दोन्हीपैकी कुठलं योग्य वाटतंय, अच्छा. अच्छा. दोन्ही पैकी. असं एक होतं. ओके. पुन्हा आणि शॉर्ट फॉर्म विचारला होता. MLA चं फुल फॉर्म विचारलेलं आणि आहे. सर्व पक्ष एकत्र येऊन जे हा. काम करतात ते समूह काय म्हणतात, त्याला काय समूह काय म्हणतात, हा एक प्रश्न होता. अच्छा. 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 पण बऱ्यापैकी जरा टफच होता. असं काय याचा एवढा जेव्हा अभ्यास कालपर्यंत आपण बघितलं की लिपिक पदासाठी प्राचीन इतिहासावरती त्यांनी भर दिलेला होता, तर आज प्राचीन इतिहासावरती काही प्रश्न होतं, तुम्हाला होतं. बघायला मिळाले? प्राचीन म्हणजे भगवद्गीता, भगतसिंगचा एक विचारलेला होता प्रश्न की त्यांनी असेंब्लीमध्ये कोणत्या दिवशी बॉम्ब टाकलेला होता. ओके. डेट सहित आणि साल पण विचारलं होतं त्यांनी. अच्छा. आणि प्राचीन इतिहासावरती काय विचारलं होतं? प्राचीन इतिहासावरती एक विचारलं होतं की हे रज तम हे कोणत्या ग्रंथात आहे. तम रज हा, ह्या संकल्पना कोणत्या ग्रंथात कोणत्या आहे? ग्रंथात, त्याचं उत्तर काहीतरी वायुपुराण, भगवद्गीता ओके. म्हणजे वैदिक कालावरती आणि ग्रंथांवरती प्रश्न आज आलेला आहे. विचारलेलं होतं त्यांनी. ओके. करंट अफेअर बद्दल काय सांगाल? करंट मध्ये तुम्हाला प्रश्न किती भेटले? 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार सुनील कुमार यांना भेटला. ते कोणत्या खेळाशी निगडीत होते, अच्छा. खेळ विचारला होता त्यांच्या निगडीत. कोणत्या खेळाशी निगडीत होते. पुन्हा अजून द्रोणाचार्य जो पुरस्कार आहे हा. त्याच्या संदर्भात 2 वाक्य निवडायची, त्यातलं सिलेक्टेड वाक्य आपल्याला म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले होते, 2 विधानं दिलेली आणि त्यातील कुठलं बरोबर कुठलं चूक. दोन्ही बरोबर किंवा 1 किंवा 2 बरोबर अशा पद्धतीचे. ओके. ओके. ठीक आहे. हे प्रश्न भरपूर होते. म्हणजे मल्टिपल चॉईस प्रश्न जास्त विचारले होते. भरपूर होते. आणि जीएस बद्दल काय सांगाल? म्हणजे नेमकं
जे करंट अफेअर आहे ते एकूण 20 पैकी किती प्रश्न आले असू करंट शकतात? अफेअर्स एवढं जास्त नव्हतं, जास्त म्हणजे फास्टमधलं जास्त होते. ओके. आणि जीएस बद्दल काय सांगाल? महाराष्ट्र रिलेटेड भौगोलिक काही विचारण्यात आलं होतं का? फक्त एकच प्रश्न जो होता तो महाराष्ट्रात येतोय का नाही माहित नाही, जो जास्त दक्षिण टेकड्यामध्ये पाऊस. ओके ओके ठीक आहे. आणि जो संबंधित प्रश्न आहे न्यायालयाचा, त्याच्या संबंधित एकही प्रश्न नव्हता. ओके ओके ठीक आहे. मराठीबद्दल काय सांगाल? मराठीमधले व्याकरण जास्त विचारलं होतं की शब्दसंग्रह जास्त विचारलं? पारिजातची फुले, मी पारिजातची फुले वेचली, यातला उद्देश आणि विधेय याच्यावरती याच्यावर प्रश्न फोकस केलेलं आहे. ओके समानार्थी एक दोनच फक्त हे होते. ओके. समानार्थी. वाक्य पृथक्करण याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे सकर्म कर्तरी प्रयोगावर एक होता प्रश्न. प्रयोगावरती प्रश्न होता. पण खूप डीप होता तो, म्हणजे ते प्रयोग आतापर्यंत कधी वाचण्यात आलेला नव्हता, असा प्रयोग होता. अच्छा. म्हणजे प्राचीन कर्मणी प्रयोग आहे की अच्छा. कर्तृत्व असा एवढं डीप मध्ये सगळं विचारलेलं होतं. इंग्रजीबद्दल काय सांगाल? इंग्रजीमध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले? आर्टिकल वापरायचे होते, पुन्हा आपले विरामचिन्ह वगैरे एका वाक्यात. पंक्च्युएशन वरती आला होता, आर्टिकल वरती, क्वेश्चन टॅग वरती प्रश्न होता का? क्वेश्चन टॅगवर नव्हता. प्रचंड आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस वरती? ओके. डायरेक्ट इनडायरेक्ट पण नाही आले? नाही, आर्टिकल यूज करायची ते. ओके. म्हणजे रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स, अशा पद्धतीचे प्रश्न आले होते. ओके ठीक आहे चालेल. त्यांना विचारूयात. सर काय सांगाल, तुम्हाला आजचा पेपर कशा पद्धतीचा गेलेला आहे? पेपर थोडा हार्ड होता. अच्छा. मराठी व्याकरणामध्ये कोणत्या टॉपिकवरती भर तुम्हाला दिसला? समानार्थी विरोधार्थी शब्द त्याच्यावरती भर होता, म्हणजे व्याकरणावरती प्रश्न होते की नाही? हो होते थोडं. एकूण मराठीसाठी किती प्रश्न विचारले होते? 5 प्रश्न. 5 पैकी किती शब्दसंग्रहावरती विचारले होते? 1, 2, 3 होते. 2 प्रश्न शब्दसंग्रहावरती. इंग्रजीबद्दल काय सांगाल? इंग्रजीमध्ये कोणते टॉपिक तुम्हाला दिसले? इंग्रजीमध्ये पण असं व्याकरणच होतं, कोण कुठे गेले, काय कसं काय. सिनोनिम अँटोनिम वरती प्रश्न होता. त्याच्यावरती समानार्थी विरुद्धार्थी शब्द इंग्रजीमध्ये विचारलेले. आणि जीएस बद्दल काय सांगाल? GS मध्ये जास्त करून तर भारतातलं आपलं म्हणजे स्वातंत्र्य व्हायच्या आधीच होतं, आणि त्यानंतर भूगोलाचेच प्रश्न विचारले. बघा, कालपर्यंत पॅटर्न आपण अभ्यासत होतो, तिथं प्राचीन इतिहासावरती प्रश्न जास्त विचारले होते, वैदिक काळावरती प्रश्न विचारले होते. तसे प्रश्न आजच्या पेपरला आले होते का? नाही, आज वैदिक काळावर लय नव्हते प्रश्न. आणि करंट अफेअर वरती प्रश्न बघायला मिळालेत का? हा करंट अफेअर वरती प्रश्न आले होते का? नाही, थोडेफार होते, नाही पण असं. लिपिक या पदाचा पेपर दिलेले पुढील परीक्षार्थी आपल्या समोर आहेत. सर कशा पद्धतीचा पेपर होता, काय सांगाल? काय नाही, आपले वाक्प्रचार वगैरे, वाक्यप्रचारावरती समानार्थी प्रश्न विचारले होते. इंग्रजीबद्दल काय सांगाल? इंग्रजीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न होते? इंग्रजीमध्ये आपले बँकिंगचे वगैरे बँकिंग टाईप प्रश्न विचारले होते. आणि तुम्हाला काय वाटलं, म्हणजे इंग्रजी व्याकरण सोपं होतं की अवघड होतं? मला तर इंग्रजीच हेच गेला आहे. अच्छा. गेला आणि जीके बद्दल काय सांगाल? जीके मध्ये काय विचारलेलं होतं? आपले रबरी काय म्हणतात, रबर कुठल्या वनस्पतीपासून, रबर कुठल्या वनस्पतीपासून बनवलं जातं, हा प्रश्न आला होता. आणि काय सांगाल, भूगोलावरती प्रश्न होते असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. भूगोलावरती प्रश्न होते का? होते नाही. अच्छा. आणि करंट अफेअर बद्दल काय सांगाल? करंट अफेअर मध्ये काही क्वेश्चन आले होते का? करंट अफेअर मला अच्छा.